मी शब्द दिला. सयाजी, कसला शब्द दिला? कसला वचन? बोल ना. अरे बोल, शांत कायस? उत्तर नाहीये का तुला काही? हा, उत्तर नाहीये तुला? मी पकडला गेलास म्हणून भीती वाटते. सुषमा. काय सुषमा? तुमचे गोंधळलेले चेहरे बघून ना सगळं स्पष्ट होते, सगळं. बोल कावेरी, का आली होतीस इथे? माझ्या खोलीत का आली होतीस? मला ते काही उत्तर नाहीये ना तुला द्यायला? काही उत्तर नाहीये ना? त्याच्याकडे काय बघतेस? त्याच्याकडे काय बघतेस? तुला काय वाटलं हा वाचवणार आहे आता तुला? हा, आतापर्यंत खूप तर पाठीशी घातलं तुला, खूप तर तुझी बाजू घेतली, तुझ्यामुळे माझ्याशी भांडला तो खूप वेळा. आता कुठल्या तोंडाने तुला वाचवणार आहे? हा, कुठल्या तोंडाने? बोल सयाजी, काय बोलायचं तुला? बोल. बघ सुषमा, चूक कोणाची नाहीये. मग हे जे सगळं चाललेलं आहे ते बरोबर आहे? हा, बरोबर आहे ते सगळं? मी काहीच बोलायचं नाही का? मी शांत बसायचं? सांग ना सयाजी, मी शांत बसायचं का? डोक्यावर बर्फ ठेवायचा का की डोळ्याला पट्टी बांधायची? काय करायचं? चालू द्या तुमचं म्हणून हातावर हात ठेवून गप्प बसायचं? बात झालं सयाजी. कावेरी, तुझी नाटकं ना बात झाली आता. म्हणजे ऐकणार नाहीस. चल चल सुषमा, सुषमा, चल सुषमा, सुषमा, चल ऐक माझं. सुषमा, प्लीज. सुषमा, सुषमा ऐक ना. सुषमा, चल. सुषमा, सुषमा प्लीज. सुषमा, सुषमा, सुषमा प्लीज. प्लीज काय? विनवणी करायची काही गरज नाहीये. तुझे काय केलंस ना ते स्वतःच्या तोंडाने घरच्यांना सांग. सुषमा, अजिबात मध्ये बोलू नकोस. हा, अजिबात मध्ये पडू नकोस. मध्ये बोललास ना तर तुझी जीभ कापून तुझ्या हातात देईन. सुष्क्या, हा सरते काय चालला हा? म्हातारे, थांब तिथेच थांब. तुझा मुलगा कुठे आहे? अभिराम कुठे आहे? अभिराम, अभिराम. काय चाललंय तुझ्या? तुझं हेच म्हणणं होतं ना, आपण एकमेकांना सांभाळून घेतलं पाहिजे, परिस्थिती समजून घेतली पाहिजे, एकमेकांना मदत केली पाहिजे, हे तूच म्हणत होतास ना? मला आता तुझ्या मदतीची गरज आहे. तुझ्या बायकोची थेरं आधी बंद कर. अगं पण झाला काय? काय केलं? काय केलं? काय केलंय सांगायला तोंड आहे का हिला? आतापर्यंत जाऊ दे, राहू दे म्हणून सगळ्या गोष्टी सोडून दिल्या मी. सगळ्या वागण्याकडे दुर्लक्ष केलं मी. आणि तुम्ही सगळ्यांनी हिला पाठीशी घातलं. काही झालं तरी आमच्या कावेरीने काहीच नाही केलं, मलाच गैरसमज झाला असं म्हणणं होतं ना तुमचं सगळ्यांचं? आता माझा गैरसमज दूर झालाय. सगळं कळलंय मला माझ्या डोळ्यासमोर. सुषमा, हे बघ, तू समजतेस तसं काही नाहीये. तोंड बंद कर सयाजी, वाच कर. तुझ्याकडे तर मी नंतर बघेनच, पण आधी हिचा काय तो सोक्ष मोक्ष लावते. बोल ना, बोल. शांत काय आहेस? काय केलं सांग ना सगळ्यांना. नाही ना? नाही, तू सांगू शकणार नाहीस, तू बोलू शकणार नाहीस, कारण तुझ्या डोळ्यात ना तू केलेल्या कर्माची भीती दिसतीये मला. सुषमा, मी नाही केलंय काय. मी नाही काय ग? हा, मी नाही काय? माझ्या खोलीत आली होतीस ना तू? आली होतास ना तू? माझ्या खोलीत येऊन नवऱ्याचा हात
लाज वाटते मला हे सगळं बोलायची, हे सगळं सांगायची. नाईक, ही तुमची सून आहे ना ही. सुशल्या, काय झालं अभिरा? तुला अजूनही माझ्यावर विश्वास नाहीये का? तुला अजूनही असंच वाटतंय का ह्या कावेरीने काहीच नाही केलं? बघ हिच्याकडे बघ. भोळायस रे तू, भोळा. हिच्यावर आंधळ्यासारखं प्रेम करतोस तू. पण प्रेम करायचं म्हणजे भोळ्याला झापडा लावून फिरायची नसतात. हो पण सयाजी पण. हो, तो पण होता ना. त्याला तर मी माफ करणारच नाहीये. पण त्याला भूल पाडायला ही तुमची सून होती ना, ती माझ्या नवऱ्याकडे आली होती. माझा नवरा नव्हता गेला तिच्याकडे. मला वाटलं हिला वेळ लागलाय, पण नाही, ही सगळ्यांना वेळ लावतीये. बस झाला सुषमा, मला वेळ नाही लागलाय आणि मी काय नाही केलंय. बोल, अजून खोटं बोल. अगं, किती फसवशील सगळ्यांना, किती खोटं बोलशील. मी नाही फसवते. कावेरी, सुशल्या, हाच हात पकडून ना तुला बाहेर काढलं असतं घरातून. पण इथली परिस्थिती कळतेय मला. आणि इथली माणसं पण. आले मी इथे, मी का आले इथे, का आले मी इथे, मी का आले इथे, मी का आले इथे, का आले मी इथे. मला नाही सहन होत आहे हे सगळं, नाही सहन होत आहे. नाही, तुम्ही काय उपकार करत नाही आहात माझ्यावर, कळलं ना. माझं इथे थांबणं जेवढं माझ्यासाठी गरजेचं आहे ना, तेवढं तुमच्यासाठी गरजेचं आहे. मला नाही सहन होत आहे, मला नाही सहन होत आहे. सुषमा, काय चाललंय तुझं? सोड, तू सोड. तुझ्यामुळे मला इथे थांबावं लागतंय. तुझ्यामुळे मला हे सगळं सहन करावं लागतं, सगळं तुझ्यामुळे. हा कर, तुला काय करायचं ते कर. आदळ आपट कर, आरडाओरड कर. हा, जोपर्यंत तुझ्या डोक्यातून संशयाचं भूत जात नाही ना, तोपर्यंत असं गैरसमज निर्माण होतीलच. आणि याचा सगळ्यात जास्त त्रास तुला होणार आहे आणि त्याची झळ आपल्या संसाराला पोहोचणार आहे. तो अभिराम बघ, संयमी आहे. शांतपणे सगळ्या परिस्थितीचा विचार करतो तो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, त्याचा कावेरीवर असणारा विश्वास. मला काही ऐकायचं नाहीये. मला फक्त एवढं सांग, तुला मी आवडते की नाही, तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही. ते काय असेल ना तर स्पष्ट सांग. बघ, तुला आपला संसार मोडायचाय का, आपला संसार. हा, मी आधी काही चुकले असेल ना तर मला माफ कर, पण हे असं वागू नकोस माझ्याशी, असं नको वागूच. शेवटचं सांगते तुला, त्या कावेरीच्या नादाला लागू नकोस. तर एक तर मी तुझा जीव घेईन, नाही तर स्वतःचा जीव देईन. सुषमा, शांत हो. बस. बघ, काही गरज नाहीये जीव द्यायची. सुषमा, प्लीज मला समजून घे. तुला जे दिसतंय ते सत्य नाहीये. मग काय सत्य आहे, सांग ना, काय सत्य आहे. कावेरी शांत हो आधी. मी आहे ना, कोणी काही बोलू दे, माझा विश्वास आहे ना तुझ्यावर. मग झालं, तो कणभर पण हलणार नाही. कावेरी, घे पाणी, घेऊ बाबा, घे. बघ काय अवस्था झाली आहे तुझी. घे. आहे
अहो सुशल्याचा ना जरा चुकलास ना असा करतोत काय 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 बोलला पण काय गो नक्की काय झालं होता आई एवढा गोंजारतास ना तर विचारा तरी काय झाला होता आता काय गो कावेरी तू गेलेलो सयाजीच्या खोलीये गरज होती काय खोलीत जाऊची तुमचं लग्न होईल. कावेरी काय झालं नक्की? कावेरी कावेरी काय विचारते मी तिच्या गेलेलो सयाजीच्या खोलीत मी नाही गेलेली. तो माणूस घेऊन गेला होता. तो माणूस कोण माणूस तो ना मला घाबरवतो. खोटा बोलता या अगो खोटा बोलतस तू स्वतःच्या चुकांवर पांघरून घालूसाठी खोटा बोलतस काय असाच करता सांग ना खरं काय तर सांग कोण घाबरवता तुका कोण घाबरवता अभी ते घार डोळे होते. मिशी होती. अंगावर कुर्ता होता आणि धोती होती. बाय माझे ह्या बघा काय बोलता. अण्णांका बघलस तू अण्णा दिसले तुका सांग खोटा बोलतस ना तू खोटा बोलतस ना खरं नाही ना या नाही खरे खरे मला अण्णा दिसतात. मला अण्णा दिसतात अभि अम्मा 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 मला माहिती नाही तू माझ्यावर केवढा विश्वास ठेवशील. मला अण्णा नाईक दिसतात. अभिरामा अम्मा 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 वच्छे ह्या बघ काय सांगता. बोल कावेरी बोल बाय बोल. घाबरतस की त्या मी काय तुझा दुश्मन नाही उलट तू जिका तुझी मैत्रीण समजतस तिच्यापासनाच तुझ्या जीवाक धोको. अम्मा मला इथे नाही थांबायचं. मी बाहेर जाते अम्मा. थांब वच्छे ज्या माणसाक हे ना कधी बघितल्या नाही तिचा वर्णन करता हे जशी दिसा होते ना अगदी तसा हे दिसतात ते का वच्छे चौसर शेवंता दिसा होता त्याच्याशी मैत्री करूक बघी होता चौसर भीती वाटा होती पण आता हे दिसतात म्हणजे पोराच्या जीवाक धोका असतला. अगं किती दिवस थांबायचा. इंदू आता सोक्ष मोक्ष लावूची येळ इलिया तेव्हा मी जो आदेश देईन तो पाळायचो नाहीतर अनर्थ घडत.
अभि काय झालं हे बा काय झालं? अभिराम थांब. असं काय करतोस रे? थांबूया सगळा. अभिराम अरे काय झालं इकडे? काय चाललंय या घरात? तुमच्या आवाजाने माझ्या कामच्या बसते तिथे. सुषमा ए खबरदार माझ्या मागे आला असतं. सुषमा का वागताय तुम्ही असं? मेल्यानंतर असं का वागताय? अभिरामा शांत हो जरा. अख्खं आयुष्य उद्ध्वस्त केलं रे दादा याने. कसं शांत बसू मी? अभिरामा डोक्यात राग घालून घेऊ नकोस. तू समजूतदार आहेस. समजूतदार तर व्हावंच लागेल आपल्याला, कारण या माणसाने आपल्याला कधीच समजून नाही घेतलं. थोडीशी दया पण नाही दाखवली. फक्त धाक दाखवला आपल्याला. आपलं बालपण ना नरकासारखं केलं या माणसाने. एवढासा होतो रे दादा मी, एवढासा होतो. तेव्हा सगळ्या गोष्टी समजून घेतल्या मी, मनात ठेवल्या, कुणाला नाही सांगितलं आणि हॉस्टेलला निघून गेलो. का? या माणसामुळे. हा बाप म्हणून वावरतो ना, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं या माणसाला, त्या शेवंताला मिठीत घेताना. त्या वयात माझं काय झालं असेल रे दादा? काय झालं असेल माझं? या माणसाचं अस्तित्वच मला या घरात ठेवायचं नाही, आणि माझ्या आयुष्यात पण. बाप नाही हा, साप आहे, साप. काय चाललेलं हा या? अरे बापूस असा तुझो, आणि कायो झाला ना तर ह्यांच्याबद्दल काय एक ऐकून घ्यायचंय नाही मी. आणि ठेवलो प्रश्न त्यांच्या अस्तित्वाचो. मी जिथं असते तोवर त्यांचं अस्तित्व हैसर रावतला. परत तीच चूक करू नको इंदू. अन्नाच्या आठवणी जेवढ्या या घरातून जातील तेवढ्याच चांगला. माधवा, उचल ती फ्रेम, ती नेऊन जाळ. माधवा, थांबलंस की त्या? जा जा. अभिरामा, सुचल्या माका तुमच्याशी बोलूचा. काय बोलूचा? जा काय बोलूचा ना तर आमच्या समोर बोला. माका फक्त त्यांच्याशीच बोलूचा. बोल, काय बोलायचं होतं तुला? आणि आमच्याशी बोलून काय होणार आहे? मला पण ना त्रास होता त्या सगळ्या गोष्टींचा. होणार, या होणार. पण हीच वेळ हा राग, चिडचिड ह्या सगळा बाजूक ठेवून परीक्षा देऊची तुमची खरी येळ इली.
गैरसमज करून न घेता संयमान आणि शांत डोक्यान प्रश्न सोडवूक होयो. बाकी त्यांका जा करूचा ना ता आम्ही करूक देऊचंय नाही. लगीन होईल. या घरात मी संसार थाटेन. इथे माझं राज्य असेल. सयाजी माझे कपडे घालून येत. कावेरी माझी साडी नेसून स्मशानात येईल. त्यांच्यात प्रवेश करून आपलं लग्न पार पडेल. आपण एकमेकांचे होऊ. तुवर कावेरी आणि सयाजीला बेसावत ठेवायला हवं. आणि त्या वच्चित अंधारात तिला काय पण कळाक नको. तिच्या अप्रोक्ष आपला लग्न होता. लगीन होताला.